बाहेर मस्त रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि आपल्याला काहीतरी गरमागरम प्यायचं आहे. मग पहिला ऑप्शन आपल्याकडे असतो तो म्हणजे चहा. पण चहा नेहमी नेहमी पिऊन ॲसिडिटी होते किंवा चहा नाही प्यायचा आहे, तर चला बनवूया पटकन व्हेजिटेबल सूप. व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी इथे बघा आपण गाजर घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, मटार, पत्तागोबी, थोडासा कांदा घेतला आहे आणि सिमला मिरची घेतलेली आहे. याच्यामध्ये काही आपण मसाले आणि सॉस घालणार आहे, कारण बाहेर जसं आपण सूप पितो ना तशीच टेस्ट आपल्याला घरात यावी म्हणून. तर ते कुठले आणि किती प्रमाणात घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. इथे बघा आपण बरबटी म्हणजे चवडीच्या ज्या शेंगा येतात ना त्याला बरबटीसुद्धा म्हटलं जाते. बरबटीच्या शेंगा त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्या आणि लसूण घेतलेला आहे बघा. थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. हो, याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्तासुद्धा जाणार. बघा अगदी थोडंसं तेल आपण याच्यामध्ये घातलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटर घालू शकता, पण प्रमाण मात्र कमी ठेवा. बघा थंडी आहे, पाऊस आहे म्हणून आपण सूप बनवतो आहे, पण ज्यांना काम करायचं आहे म्हणजे ते फेरीवाले वगैरे यांना काम करावंच लागतं बघा. चला आपण आपलं सूप बनवूयात. थंडी असो पाऊस असो ते त्यांचं काम तर करतातच, आपण आपलं करूयात. इथे बघा आपण ते तेल थोडंसं गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सगळ्या आता घालून घेऊया. आणि आपल्याला ह्या नुसतंशा परत परत करायच्या, त्याला आपल्याला गल्लं असं शिजवायचं वगैरे नाही, कारण सूपमध्ये ज्या भाज्या आपण घालतो ना त्या अशा फक्त 80% कुक झालेल्या असतात. म्हणजे ते जेव्हा सूप पितो आपण तेव्हा त्या दाताखाली क्रंचीपणा त्या भाज्यांचा यायलाच हवा. आता जी आपण मिरची घेतली होती बघा ते सुद्धा घालून घेतली. बरबटी म्हणजे चवडी ती सुद्धा घ्यायची. आणि हो, लसूण. सूपमध्ये लसूण घालण्याचं विशेष कारण म्हणजे लसूण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. नियमित कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदय निरोगी राहते, रक्तदाब आटोक्यात येतो, पचनक्रिया सुधारते. पावसाळ्यामध्ये विशेषतः आपली पचनक्रिया बिघडलेली असते. सर्दी खोकल्याचा आपल्याला खूप असा त्रास होतो, घसा खवखवणे. आता आपण ह्या भाज्या थोड्याशा परत करून घेतल्या आहेत बघा. शिजवायच्या नाही, जसं मी सुरुवातीला सांगितलं. सूप बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सूप बनवणं शिकवत आहे. इथे बघा आपण ना थोडीशी काळी मिरचीची पावडर म्हणजेच मिऱ्यांची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपण इथे लाल तिखट घातलं आहे. सोया सॉस घातला आहे आपण इथे 1 चमचा. 1च चमचा आपण इथे टोमॅटो केचप घालतोय. आता इथे बघा तुम्हाला जर सॉस घालायचे नसतील तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता, पण थोड्या प्रमाणात सॉस घातले तर काही हरकत नाही. पण जर तुम्ही रोजच सूप बनवणार, हिवाळा आहे पावसाळा आहे, तर मात्र सॉस रोज घालू नका. इथे बघा आपण थोडंसं याच्यामध्ये हिंग घातला आहे, थोडंसं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ. आता हे चवीनुसार मीठ वगैरे हे आपल्या चवीनुसार घालावं. आणि मीठ आपण नंतर वाढवू सुद्धा शकतो. जेव्हा सूप तयार होते तेव्हा पिऊन बघायचं आणि मीठ कमी वाटल्यास थोडंसं वरतून घालायचं. बघा आता आपण याच्यावरती गरम पाणी घालतोय. अट एवढीच की पाणी मात्र गरमच घालावं. त्याने काय होते आपल्या सूपला एक मस्त असा चटका बसतो आणि त्याची चव छान येते. पाणी भरभरून घालायचं. इथे मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाहू शकता भाज्यांचं प्रमाणसुद्धा मी या सूपमध्ये जास्त ठेवलं आहे. काही जण व्हेजिटेबल सूप तर बनवतात पण भाज्या मात्र नाममात्र टाकतात. तसं करू नका, भरपूर भाज्याही खाल्ल्या गेल्या पाहिजेत. आता बाहेरसारखी कन्सिस्टन्सी आपल्या सूपला यावी म्हणून काय करायचं, तर कॉर्नफ्लॉवर असतो ना, तर इथे आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आणि याची अशी पातळशी स्लरी तयार करायची आपल्याला. याने काय होते आपल्या सूपला एकसंधपणा येतो. जे आपण बाहेर सूप पितो ना मस्त असं गाढं एकसारखं असतं बघा, ते पाणी एका इकडे आणि भाज्या एका इकडे नसतात, ते याच्याचमुळे. प्रमाण तुम्ही बघितलं आहे, अगदी कमी प्रमाणात स्लरी घालायची, जास्त घालायची नाही, नाहीतर मग खूप जास्त घट्ट होईल, मग ते सूप राहणार नाही. कारण कन्सिस्टन्सी पातळच असावी, सूप हे पातळच असते. पाहू शकता आता मस्त याला 1-2 मिनटासाठी गदगदून असं शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि लगेच आपलं सूप तयार. चला आता शिजू देऊयात. तोपर्यंत तुम्ही पटकन रेसिपीला लाईक करा,
चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्णपणे मोफत आहे. पण तुमच्या लाईक केल्याने आणि सबस्क्राईब केल्याने मला मोटिवेशन मिळतं. तर प्लीज 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 आग्रहाची विनंती, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला, सूप बनून तयार आहे. हे तुम्ही जेव्हाच पिऊ शकाल तेव्हा तुम्ही घरी तयार कराल. तर नक्की या पावसाळ्यात तुम्ही हे सूप घरी बनवून बघा. खूप छान लागतं. आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, सोबतच जिभेची चवही याने चांगली होते. पावसाळ्यामध्ये काहीतरी चटपटं खावं वाटतं, पण बाहेरचं आपण खात नाही. तेलकटलं तुपकं असं खात नाही. मग असे गरमागरम सूप बनवून जरूर प्या. भरपूर सूपच्या रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.